नमस्कार, भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपल्यासोबत आहेत घोडेगाव ग्रामपंचायतचे सदस्य मनोज काळे. काही दिवसांपूर्वी उपसरपंच कपिल सोमवंशी यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिलेला आहे. परंतु का राजीनामा दिला आहे याची अद्याप कोणालाही संबंधित घोडेगावला काहीही माहिती नाही. आपण जाणून घेऊयात मनोज काळे यांच्याकडून. मनोज काळे साहेब, नमस्ते. नमस्कार. कपिल सोमवंशी यांनी राजीनामा दिला आहे असं समजतंय. ही बाब खरी आहे का आणि का दिला राजीनामा? ही बाब खरी आहे बरं का. आम्हालाही त्या दिवशी मिटिंगच्या दिवशी कळालं, यापूर्वी काय माहीत नव्हतं. मिटिंगला गेलो त्या दिवशी कळलं की राजीनामा दिला आहे. आम्हालाही थोडं आश्चर्य वाटलं की एवढं सगळं युतीचं सरकार आहे वरती, युतीसारखं इथं काही काम होत नाही. त्यांनी ॲक्च्युली आम्हाला सांगितलं पाहिजे होतं किंवा माहीत पाहिजे होतं. अचानकच कळलं त्या दिवशी. म्हणजे हा राजीनामा देताना विकास कामं होत नाही म्हणून दिला आहे का इतर काही कारण आहे? नाही, ते काही सांगता नाहीचं बरं का. तसं काही नसेल, त्यांचं काहीतरी इंटरनल पक्षाचं असेल किंवा काय, त्यामुळे दिला असेल. विकास कामांचं वगैरे काय तसा विषय दिसत नाही. परंतु अनेक वर्ष झाले घोडेगावमध्ये विकास कामं झालेली दिसत नाहीत. नागरिकांची ओरड आहे. घोडेगावमध्ये अनेक रस्त्यांनाही खड्डे पडलेले आहेत, अनेक विकास कामं झालेली नाही आणि ओरड आहे घोडेगावमध्ये. त्याबाबत काय सांगाल तुम्ही? नाही, विकास कामं चालू आहेत बरं का. थोडीशी संथ गतीने आहेत पण चालू आहेत आणि आता चालू होतील व्यवस्थित. पण मग उपसरपंच म्हणून त्या कपिल सोमवंशीने का राजीनामा दिला? तर तुम्हाला जसा प्रश्न आहे तसा आम्हालाही प्रश्न पडला आहे की का राजीनामा दिला आहे. त्यांचं काम चांगलं आहे, त्यांच्यावर काय आरोप नाही किंवा काहीच नाही, मग का राजीनामा घेतला आहे हे आम्हालाही कळलं नाही. असं काय तुमचं ठरलेलं आहे का बाबा 1-1 वर्ष 6 महिने या सदस्याला उपसरपंचपद द्यायचं, 1 वर्षांनी त्याला द्यायचं उपसरपंच? आता पहिल्यांदा सोमनाथ काळे उपसरपंच होते, त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानंतर कपिल सोमवंशी यांना दिलं. असं पुढं दुसरा कोण उपसरपंच होणार आहेत का? काय माहिती आहे का तुम्हाला? नाही, थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला मी सांगितलं की राज्यात युतीचं सरकार आहे, युतीचं काम व्यवस्थित चालू आहे. पण आपल्या गावात किंवा ग्रामपंचायतमध्ये तसा काही विषय नाही आहे. इथं नेहमी दुसऱ्या पक्षाला दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. आता तसं काय असतं तर आम्हाला पहिलंच त्यांनी सांगितलं असतं ना, 6 महिने आहे किंवा काय. राजीनामा दिल्यावर कळलं आहे. आता तुमच्याकडनं मला कळते 6 महिने दिलं आहे किंवा काय दिलं आहे. मग असं जर असेल तर ते कसं चालेल? 6 महिन्यात कसं समजणार आहे? एखाद्याला पदच समजायला 2 महिने जायचे आणि 6 महिन्यात राजीनामा द्यायचा, नवीन माणूस येऊन काय काम करायचं आहे? असं पण आहे ना. मग आता तुम्ही शिंदे गटाचे आहात, शिवसेना शिंदे गटाचे. हां, तर तुम्हाला आता हे तुमची युतीच आहे, पण तुम्हाला ते विश्वासात घेत नाहीत किंवा तुमच्यावर अन्याय होतोय असं काही आहे का? 100% ना. विश्वासात घेतलं असतं तर राजीनामा द्यायच्या आधी माहिती झालं असतं, राजीनामा दिल्यानंतर कळालं. मग समजा उपसरपंचाची निवडणूक असली, ते एकत्र बसतात, ते एकत्र बसताना तुम्हाला घेत नाहीत का? नाही ना. मग उपसरपंच त्यांच्यामध्येच ठरवला जातो का राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये? नाही, तो इलेक्शनमधून होतो. पण जे ठरवलं जातं, राजीनामा घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे, कुणाला संधी दिली जायची, कुणाला संधी द्यायची आहे, हे काही माहीत नसतं. मग आता यामध्ये तुम्ही उपसरपंच पदाचा फॉर्म भरणार आहात का? समजा निवडणूक लागली तर तुम्ही इच्छुक आहात का उपसरपंच पदासाठी? नाही, इच्छुक नाही तसं बरं का. पण युतीचं वरती सरकार आहे, मग आम्ही इच्छुक असण्यापेक्षा आता पुढचे समजा जिल्हा परिषदेत, पंचायत समितीचे इलेक्शन येतील किंवा अजून कोणते इलेक्शन येतील, त्या सगळ्यांचा विचार करून त्यांनी आमच्यासारख्या छोट्या पक्षाला न्याय दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्यांनी ती पूर्ण केली पाहिजे. तुम्ही इच्छुक आहेत का? नाही, मी स्वतः काही इच्छुक नाही, पण पक्षासाठी कोणाला तरी पक्षाला चान्स त्यांनी दिला पाहिजे. मला नको आहे, मी स्वतः इच्छुक नाही आहे. तुमचे जे सदस्य असेल त्यांनी ठरवलं तुम्हाला द्यायची उमेदवारी, तर तुम्ही राहाल का? नाही, सदस्य म्हणून नाही, सर्वांनी मिळून जर ठरलं तर आपण काहीतरी विचार करू. उगीच वरती सरकारने तर आपण भांडत राहायचं, तेही बरोबर वाटत नाही. मग असा तुम्ही म्हणता की अन्याय करतात तुमच्या पक्षावर अन्याय करतात, तर मग पुढील आता जिल्हा परिषद निवडणूक आलेली आहे जवळ, तर त्यावेळेस तुम्ही त्यांना मदत करणार का जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये? आता कसं आहे सांगू का बरं का, तुम्हाला खरं सांगतो. समजा मी म्हणाल तुम्हाला आता मदत करतो मी, बरोबर, पण जे काही शिवसैनिक असतील त्यांनी जर हे चित्र सारखं पाहिलं, बा शिवसैनिकांनो अन्याय होतोय, शिवसैनिकांनो अन्याय होतोय, आणि उद्या जर त्यांनी वेगळं काम केलं किंवा नाही मतदान केलं, ती परत आमच्याच नावाने ओरडतात, हे काम करत नाही, तो काम करत नाही, वरती आमच्या तक्रारी करतात. म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शिवसैनिक म्हणून किंवा तुमचा मित्रपक्ष म्हणून
तुम्ही त्यांना एकदा संधी देऊन बघा. जशी तुम्हाला मतं पाहिजेत, जसं तुम्हाला आमचं इलेक्शनमध्ये काम पाहिजे, मदत पाहिजे, जशी तुम्ही अपेक्षा ठेवता, तसं तुम्ही त्याच्यासाठी ते अपेक्षेसाठी थोडं काहीतरी काम पण केलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी किंवा त्यांना थोडीफार संधी दिली पाहिजे असं वाटतं मला. आता तुम्हाला समजा उपसरपंच पद दिलं, समजा ठरलं त्यांचं किंवा तुमचं सगळे बसून मिळून ठरलं की बाबा शिंदे गटाला एखादं उपसरपंच पद द्यायचं, यावेळेस द्यायचं, वर्ष 6 महिने, तर तुमचा पुढील विकास कसा असेल घोडेगावचा? कसा कराल तुम्ही? कसा करणार म्हणजे तुमचे काय ध्येय काय राहणार विकासाबाबत घोडेगावच्या? समजा कसं आता तुम्ही म्हटले मागाशी रस्ते खराब आहेत, तर सगळे रस्ते व्यवस्थित असावे, सांडपाण्यांचं व्यवस्थित असावं, पाणी सर्वांना व्यवस्थित गेलं असावं, लाईटच्या काही समस्या असतील ते व्यवस्थित झाल्या पाहिजेत. शैक्षणिक काही जर गावात होत असेल तर त्याच्यामध्ये थोडाफार कुठं शैक्षणिक अडचणी, जिल्हा परिषद शाळा वगैरे काय, तर त्यांना मदत केली जातील सर्व. किंवा एखादा गरीब आहे त्याच्यावर काय अन्याय झाला आहे तर त्या संदर्भात आपण काम करूया. म्हणजे काम काय, हे पण काम करतात, असं काय का ते काम नाही करत, हे पण कामच करतायत, असं काही आरोप नाही आमचा की ते काम करत नाहीत. तेही काम करतायत आणि आम्हीही काम करू, काम हेही चांगलं करतायत. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम कराल का? नाही, असं काही नाही. आपण सर्व काम हे कुणी एकटा माणूस करत नसतो, ग्रामपंचायत ही सर्व मिळून चालत असती. मी उद्या म्हणून मी एकटा काम करतोय असं काही चालत नसतं, सर्व मिळून काम होत असतं. मग आता घोडेगावचे नागरिक बोलतायत का बाबा विकास कामं होत नाहीत घोडेगावात, मग एक जो प्रमाण कमी आहे विकास कामांचं, मग तुम्ही पण तसंच काम करणार का प्रमाण कमी ठेवून? नाही नाही, प्रमाण कुठं कमी, काम चांगलं चालू आहे. तुम्हाला कोण म्हटलं प्रमाण कमी? चर्चा आहे नागरिकांमध्ये, चर्चा होत असतात बघा, आरोप प्रत्यारोप होत असतात, असं काही नाही, पण काम चालू आहे. मग तुम्ही अप्रत्यक्षपणे जे आता सत्ताधारी आहेत, म्हणजे समजा सरपंच राष्ट्रवादीचा आहे, उपसरपंच राष्ट्रवादीचा आहे, तुम्ही अप्रत्यक्ष त्यांची बाजू घेताय का? नाही, अप्रत्यक्ष बाजू नाही घेत मी, जे आहे तुम्हाला ते सांगतोय, बाजू घ्यायचा काही प्रश्न नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहे असं म्हणायचं? नाही, त्यांच्या मताची सहमती असं नाही, ते काम करतायत हे मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला आवडतं त्यांचं काम असं म्हणायचं? हां, चांगलं आवडतं ना काम. मग त्यांचाच उपसरपंच होत असेल तर तुम्हाला काय हरकत आहे? नाही बघा, मी त्यांचा उपसरपंच व्हायचं आहे किंवा आमचं व्हायचं आहे हे आमचं भांडणच नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, भले त्यांचा उपसरपंच होऊ द्या, पण उपसरपंचाचा राजीनामा घेताना किंवा नवीन देताना आमच्याशी मित्रपक्षांशी चर्चा तर झाली पाहिजे. आम्हालाच पाहिजे असं काही नाही. मागचंही ज्यावेळेस इलेक्शन झालं, कपिल सोमनशी ज्यावेळेस उपसरपंच झाले, त्या काळात आधी 2 दिवस मी त्यांना सांगितलं होतं, निरोप पाठवले होते की तुम्ही आपण बिनविरोध करू, कशाला इलेक्शन करताय, आपण बिनविरोध करू. मी तशी फेसबुकला पण पोस्ट सोडली होती, तुम्ही पहा की जे इलेक्शन आहे ते आपण बिनविरोध करू. बिनविरोध झालं म्हणजे कसे वादिवाद राहत नाही, हा पडला हा निवडून आला, हे काय होत नाही. भले सगळे मिळून ठरवू आपण, पण त्यांनी चर्चाच केली नाही आणि राजीनामा द्यायला लावलाय. आता पाहू मंजूर होतोय का नाही. आता सोमनाथ काळेंनी का राजीनामा दिला होता उपसरपंच असताना? आता ते काय सांगता नाहीच आपल्याला, त्यांच्या पक्षाचं आपण कसं सांगू शकतो. मग आता म्हणजे तुम्हाला काही माहीतच नाही, म्हणजे विचारातच घेतलं नाही तरी तुम्ही त्यांची बाजू घेताय. विकास कामांच्या बाबतीत तुम्हाला विचारात घेतलं जातं का? हो, विकास कामांच्या बाबतीत विचारात घेतलं जातं. मीटिंगमध्ये जे विषय होतात ते फायनल केले जातात. असा एखादा दुसरा विषय असतो की तो ते करतात बाबा, पण बाकी सगळे विषय विचारून केले जातात. तुमचे सदस्य सर्व तुमच्या बाजूने आहेत का? तुम्ही एकत्र आहात का सगळेजण? नाही 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 नाही, बघा, त्यांचे सदस्य आणि आमचे सदस्य असं आम्ही कधी काही धरतच नाही. सगळे सदस्य आपलेच आहेत, ह्या भूमिकेत आम्ही काम करतो. मग तुम्हाला का विश्वासात घेतलं जात नाही? तुम्ही समजा असं सर्व एकत्र आहे असं म्हणता आणि ते तुम्हाला विश्वासात घेत नाही उपसरपंचाचा राजीनामा देताना किंवा नवीन उपसरपंच निवडताना, मग कसं काय तुम्ही त्यांची बाजू घेता? हे पहा, मी तुम्हाला काय सांगितलं असं आम्ही समजतो. आता ते जर समजत नसतील तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर बरं होईल का, ते काय आम्हाला विचारात घेत नाहीत. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला तर माझ्यापेक्षा चांगलं उत्तर देतील ते. नाही, पण आता तुम्ही एवढी बाजू काय घेताय मग त्यांची? नाही, बाजू कुठं घेतली मी? मग आता तुम्ही म्हणता काम चांगले करताय, काम चांगलं करतायत आणि ते विश्वासात घेतात तुम्हाला, विकास कामांच्या बाबतीत घेतात आणि असे राजीनामा देताना आणि हे पहा, विश्वासात घेतात म्हणजे कसं, एखादं काम समजा करायचे तर मग चर्चा विनिमय करूनच ते काम केलं जातं. हे म्हणतो मी तुम्हाला, सगळ्या सदस्यांना विश्वासात घेतलं जातं, बाबा हे काम हे करायचं आहे, ते करायचं आहे, हे विश्वासात घेतलं जातं. मग आता तुमची पुढील भूमिका काय राहणार आहे याबाबत? उपसरपंचाची निवडणूक आहे तर तुमची पुढची भूमिका काय राहणार आहे? तुमचे जे सदस्य आहेत शिंदे गटाचे सगळे शिवसेना, तर तुम्ही इच्छुक असणार आहेत राहिले किंवा त्यांनी जर तुम्हाला जर मदत केली किंवा नाही केली तर त्याबाबत तुमची पुढील भूमिका काय राहील तुमची? हे पहा, आता हा ग्रामपंचायतचा विषय,
मी एकटा काही भूमिका घेणार असा काही विषय नाही. मी आता बाकीच्या सदस्यांशी चर्चा करतो, त्यांच्या काय मत आहेत जाणून घेतो. बाकी सगळे शिवसैनिक आहेत, गावातील काही शिवसेनेचे ज्येष्ठ नेते असतील किंवा काही वरिष्ठ नेते असतील, त्या सगळ्यांशी बोलून विचारविनिमय करून आम्ही तो योग्य तो निर्णय घेऊ. तो तुमचं मत काय राहणार, म्हणजे तुम्ही उमेदवारी म्हणजे तुमचा उमेदवार राहणार नाही? नाही, उमेदवार राहील किंवा नाही राहील हे मी तुम्हाला आता कसं सांगू? चर्चा करून तुम्हाला मी सांगतोय, चर्चा करून तुम्हाला योग्य ते उत्तर योग्य वेळी देऊ. म्हणजे तुमची अशी दुटप्पी भूमिका वाटते आम्हाला, की तुम्ही एका बाजूला म्हणता की ते विकास कामांच्या बाबतीत आम्हाला विश्वासात घेतात, काम चांगलं चालू आहे, आणि दुसऱ्या बाजूला म्हणता की आमच्यावर अन्याय होतोय. नक्की हे दुटप्पी भूमिका का, असं काय कारण काय? तर हे पहा, विकास कामाच्या बाबतीत जिथं विचारात घेतलं जाते तिथं आपण म्हटलं पाहिजे की विचारात घेतलं जाते. तर राहिला प्रश्न जेव्हा पदवाटपाचा विषय येतो, त्यावेळेस जर पद वाटताना जर हे होत असेल, अन्याय होत असेल, तर मग आम्ही बोलणारच ना. हे बघा, शिवसैनिक काय असतो, स्पष्ट बोलतो. शिवसेनेचं पहिल्यापासून आलं आहे 80% काम 20% राजकारण. तेच आपण धरून काम करतो. आपण सारखं राजकारण करून थोडी जमणार आहे आपल्याला. मग आता हे समजा समाजकारण किंवा राजकारण करताना सत्तेमध्ये असावं लागतं, असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, हे पहा, काम करताना सत्ता पाहिजे किंवा नाही पाहिजे हे काय नाही. ज्याला काम करायचं आहे तो सत्तेतही करतो आणि विरोधातही करतो. पण सत्ता असताना जास्त काम होतं असं तुम्हाला वाटत असेल किंवा लोकांना? मला नाही वाटत. नाही, असंच आहे ना? नाही, असं मला नाही वाटत. मला नाही वाटत. मग तुम्ही सत्तेत नसताना काम करून घेता तुमचं? नाही, आमचं काय काम आहे? आम्ही कुठं आमचं काम करतो? इतर सदस्यांची कामं होतात का? म्हणजे तुमचे जे शिंदे गटाचे सदस्य आहेत त्यांची कामं होतात का? म्हणजे तुमची कामं होतात म्हणले तुम्ही, त्यांची कामं होतात का? नाही बा, आम्ही कोणतं शिंदे गटाचं काही वैयक्तिक कोणतं काम घेते काही घेऊन गेलो नाही. आम्ही काही लोकांचे काही प्रश्न असतील किंवा लोकांचे काही कामं असतील तेच तिथं मांडतो, त्यांच्याकडनं करून घेतो. असं वेगळं काय काम आहे त्याच्यात? हे तुम्हाला माहीत नाही? एका बाजूला तुम्ही ग्रामपंचायतच्या बाजूने बोलताय, एका बाजूने असं बोलताय की बाबा आमच्यावर अन्याय होतोय. आता आम्ही काय समजायचं? नागरिकांनी, गोडेगावकरांनी काय समजायचं? बघा, गोडेगावकरांनी एकच समजायचं, पद देताना ते अन्याय करतात. हे दिसते, तुम्हालाही दिसते, लोकांना दिसते, मलाही दिसते की पद देताना अन्याय केला जातो. हेच आमचं म्हणणं आहे. जिथं विचारात घेतले जाते तिथं आम्ही सांगतो विचारात घेतले जाते. नमस्कार, धन्यवाद. आपण पाहिलं की मनोज काळे यांच्याशी आपण उपसरपंच पदाबाबत चर्चा केली, परंतु असं शिंदे गटाचे काही सदस्य अशी ठोस भूमिका घेताना आपल्याला दिसत नाहीत. भीमाशंकर टाईमसाठी किशोर वाघमारे, आंबेगाव.